शासनाला या माध्यमातून विनंती करायची की ही रेल्वे आमच्या घरच्यासाठी नाहीये, परंतु या भागातील शेतकरी असतील, कष्टकरी असतील, युवा वर्ग असेल, कामगार वर्ग असेल, उद्योजक असतील, यांना खऱ्या अर्थानं यापूर्वी चाकण आणि परिसरातील ट्रॅफिक आजही आम्ही या ठिकाणी त्रास उपभोगत आहे. आणि त्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी MRD असेल, MIDC असेल, PWD असेल, MSRDC असेल, त्याचबरोबर MSIDC असेल, या सगळ्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे. प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू होणार आहेत, काहींची भूमिपूजन झाली, काहींची होणार आहेत. परंतु सर्वात महत्वाची म्हणजे यापूर्वी विमानतळ गेलं, त्याचा फटका खेड तालुका आणि या परिसराला बसलेला आहे. आता या ठिकाणी व्हावी आणि त्यामुळे आज तालुक्यातील सर्व पदाधिकारी, सभापती, उपसभापती, मार्केटचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक, जिल्हा परिषदचे सर्व सदस्य, तीनही नगर परिषदांचे पदाधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती, सोसायटी, संस्था, बचत गट, अनेक माध्यमातून अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आलेले आहेत. या सर्वांच्या माध्यमातून एकीचं बळ काय असतं ही खेड तालुक्यातील जनता या ठिकाणी दाखवून देणार आहे. मी प्रथमतः आभार मानतो सत्यजितजी तांबे यांनी पुणा नाशिक हायवेच्या सर्व कार्यकर्ते, लोकप्रतिनिधींच्याशी समन्वय साधला. मी आभार मानतो नारायणगावचे ग्रामपंचायत, माजी सैनिक आणि इथल्या शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी, ग्रामस्थांना आणि तरुण कार्यकर्त्यांना की ज्यांनी या आंदोलनाचं तयारी केली. मी आभार मानतो जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांचे की ज्यांनी आळेफाटा, चाळ्याखोडी, टोल नाका आणि नारायणगावला उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या आंदोलनामध्ये सहभाग घेतला. कोऑर्डिनेशनची मीटिंग झाली त्यावेळेस सगळ्यांच्या मिळून ठरलं होतं की एखादा आंदोलन करताना आपण जेव्हा रास्ता रोको करतो तेव्हा लोकांना हा नाहक त्रास होतो, पण आंदोलन असं करावं की ज्याच्यामध्ये लोकांना त्रास सुद्धा होणार नाही आणि सरकारला आपलं म्हणणं सुद्धा गेलं पाहिजे. म्हणून तशा पद्धतीचं नियोजन सगळ्या ठिकाणी ठरलं की जेणेकरून नागरिकांना ये जा करण्याचा पण वेगळा मार्ग काढला. आणि म्हणून आपण बायपासला मुख्य हायवे न अडवता सगळ्यांच्या सहमतीने नारायणगावच्या स्टँडवर इथं जमलो. 9:30 वाजल्यापासून ह्या आंदोलनात सुरुवात झाली. आता 2.5 तास झालेला आहे. आंदोलनाला सुरुवात झाली तेव्हा धोधो पाऊस होता, आता ऊन पडलेलं आहे, म्हणून मी अधिकचा वेळ घेणार नाही. पण ही जी रेल्वे लाईन आहे, ही रेल्वे लाईन हे निश्चित प्रकारे आपल्या भविष्यातल्या पिढीला विकासाच्या मार्गाने चांगल्या पद्धतीने, जलद गतीने हे विद्यार्थी चांगले घडले गेले पाहिजे. असे कितीतरी नागरिक आहेत की जे रोज पुण्याला ये जा करतात, आपल्या धंद्यानिमित्त असेल, नोकरीनिमित्त असेल, शालेय शिक्षण निमित्त असेल, दवाखान्याच्या निमित्ताने असेल, आणि पुण्याला जाताना आपण हायवेची परिस्थिती काय आहे ती पाहतो. चाकणचा ट्रॅफिक जाम असेल, पुढं मोशीला असेल, किंवा कितीतरी वेळ आपल्याला जेव्हा ही रेल्वे होणार, अनेकांनी भावना व्यक्त केली की सुरेश कलमाडी खासदार साहेब असल्यापासून आपण ते रेल्वेचं ऐक. त्यानंतर रामकृष्ण मोरे असतील, किसनराव बानकेले साहेब असतील, शेडबाबा शेरकर असतील, अशोकांना मोळ असेल, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील आणि आत्ताचे खासदार आपले अमोल कोल्हे असतील, सर्वांनीच त्यांच्या परीने प्रयत्न केला. पण ह्या पुणे नाशिकच्या सगळ्याच गावांनी काय कोणाचं काय घोडं मारलं की काय, की आमची प्रगतीच करायची नाही का काय, अशा प्रकारचं जे सरकार वागते. पण सरकार कोणाचं असू, इथं शिवसेनेचे तालुका प्रमुख बाबूराव पाटे आहेत, राष्ट्रवादीचे तालुक्याचे अध्यक्ष विकासजी दरेकर आहेत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष संतोष नाना आहेत, नवनिर्माण सेनेचे मकरंजी पाटे आहेत, काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अंबरशेठ परदेशी आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे तुषारभाऊ थोरात हे आळेपाटाच्या तिकडे आंदोलनामध्ये आहेत. रेल्वेची लाईन कशी होईल याचा मार्ग निश्चित प्रकारे काढला पाहिजे. 14 देशामध्ये GMRT सारखा प्रकल्प असताना त्याच्या पदरातून ती रेल्वे लाईन गेलेली आहे. जगातलं तंत्रज्ञान इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, तशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरून आपल्या युवरातर्फे नारायणगाव असेल, आळेपाटा असेल, वडगाव असेल, इथून ज्या भूसंपादनाच्या नोटीस आल्या होत्या, पहिले तर आमची जमीन जाऊ नये म्हणून प्रत्येकाने आंदोलन केले. आळेपाट्याला कृती समितीचं आंदोलन झालं. खेड पासून, आंबेगाव पासून, संगमनेर पासून, जुन्नर तालुक्यातले हजारो त्याच्यामधल्या बाधितांनी आंदोलन केलं. पण त्यांच्याही नंतर लक्षात आलं की रेल्वे गेल्याशिवाय पर्याय नाही, आपला त्याग होईल, पण आपल्या पुढच्या पिढीला सुकर करण्यासाठी हाच मार्ग योग्य आहे.
आणि मग एवढं सुद्धा झाल्यानंतर, 7 बाऱ्यावर शिक्के पडल्यानंतर काही लोकांना त्याच्या मोबदला सुद्धा भेटला. आणि आता एवढ्या पुढे गेल्यानंतर एक असं मला वाटतं हे खरं कारण नाही आहे. हे थातूर मातूर निमित्त दाखवायचं आणि ही रेल्वे लाईन बंद करायची, अशा प्रकारचं सरकारच्या डोक्यात आहे. याच्यातून मार्ग काढायचा सोडून GMRTच्या नावाखाली हे करायचं. अहो कुठं तंत्रज्ञान गेलं. आपण काहीच्या काही आता या जगाच्या पातळीवर होतोय. देश आपला एवढा मोठा प्रगत झालेला आहे. ही रेल्वे लाईन पुणे ते नाशिक पर्यंत सरळ मार्गाने होण्यासाठी हा लढाची सुरुवात आहे. आणि हा लढा सरकारला आमचा इशारा आहे, हा थांबणार नाही. जसं 2027ला कुंभमेळा नाशिकवरून आपल्या जुन्नर तालुक्यात येतो आणि पुण्याच्या दिशेने मार्गक्रमण होतो, त्याच्या आत आपल्या रेल्वेला ती मंजुरी होऊन त्याच्या कामाची सुरुवात या कुंभमेळ्याच्या मार्गाने तुम्ही करणार आहात की नाही, हा आमचा नागरिकांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला हा तुम्हाला सर्वांना सवाल आहे. आणि म्हणून पुढे रेल्वे मार्गासाठी सर्वच पक्षाचे नेते मंडळी, आमच्या तालुक्यातले नागरिक, विद्यार्थी, सर्व महिला भगिनी, आम्ही सर्वजण एकत्रितपणे तुम्हाला आश्वासित करू इच्छितो. आम्ही आमचा काय वेगळा निर्णय घेण्यापेक्षा नागरिक सांगतील त्याप्रमाणे हातात हात घालून पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करणार. पण पुणे ते नाशिक ही रेल्वे लाईन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, एवढा मात्र या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. अटक जरी झाली असली तर एकटे सत्यजित तांबे आंदोलनामध्ये नाही. सत्यजित तांबे म्हणून आम्ही सर्वजण या आंदोलनामध्ये सहभागी आहे. अटक करायची असेल तर एकट्या दुकट्या नेत्याला करू नका. आमची पण अटकेची तयारी आहे, पण रेल्वे झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. उन्नत, अतिशय प्रगतिशील आणि अतिशय कष्टकरी शेतकरी, व्यापारी, रोजगार या सगळ्यासाठीचा गोल्डन ट्रायंगल आहे. आणि हा गोल्डन ट्रायंगलचा आपण सर्वजण संगमनेरकर, जुन्नरकर, चाकणकर, नारायणगावकर, आपण सगळेजण संगमनेरकर मोठे उद्योजक आहेत. आणि हे सगळं असताना उद्योगदृष्ट्या जर हे परिसर उडालेला असेल तर या ठिकाणी हा रेल्वे ट्रॅक आर्थिकदृष्ट्या परवडणारा होणार नाही, अशा प्रकारचा अनुमान त्यांनी त्याच्यावर ऍप्लिकेशन केलं. आपल्याला जर पुण्याला जायचं असेल तर लगेच आपण आपल्याला एखादी खाजगी वाहतूक गाडी आहे किंवा कार आहे ती उपलब्ध होते. सर्वे काय सांगतो, सर्वे असं सांगतो की ब्ला ॲपचा सगळ्यात जास्त वापर हा नाशिक पुण्याच्या दरम्यान होतो. म्हणजे नाशिक पुण्याच्या दरम्यान प्रवास करणारे विविध थरातील लोक आहेत. व्यापाराच्या दृष्टीने जर याचा विचार केला, चाकणच्या एमआयडीसीतून आपण सतत पाहतो की हजारो गाड्या वेगळे सामान घेऊन हे नाशिकच्या दिशेने जाताना दिसतात. त्यामुळे हा जो गोल्डन सर्व पक्षीय कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहे. चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू, चला गड्यानो भविष्यासाठी रेल्वेसाठी लढू. जर घरात आपण बसू, कैक पिढ्यांचे दोषी ठरू, चुक चुक गाडी आलीच पाहिजे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी ही रेल्वे महत्वाची आहे. आपल्या प्रत्येक घरातलं लेकरू आज पुण्यात एकतर शिक्षणाला तरी आहे, नाही तर नोकरीला तरी आहे. नाईलाज असतं नोकरीला पुण्याला जावं लागतं. पण पुण्यात नोकरी करता करता घरी बिचारे म्हातारे आईबाप असतात, त्यांच्याकडे बघता येत नाही, आरोग्याचा प्रश्न असतो, आजारी माणसं असतात. अनेक लोकांना चांगल्या आरोग्य सुविधांसाठी पुण्याला जायचं असतं, पण एवढ्या गर्दी ट्रॅफिक मध्ये जाणं येणं होत नाही. त्यामुळं हा प्रश्न जर सुटला तर आपली लेकरं पुण्यात नोकरी करून रोज घरून जाऊन येऊन करू शकतील की नाही. आपल्या हक्काची रेल्वे का आपल्या ताटातून हिसकावून घेत आहे. पुन्हा नाशिक रेल्वे प्रकल्प हा खूप महत्वाचा आहे. विनंती करतो की तन मन धनाने यापुढे आपण या सर्वांनी या लढ्यात सहभागी व्हावे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात, आपलं सर्वांचं स्वागत करतो आणि थांबतो. पद्धतीने रेल्वे नेली त्याच पद्धतीने हिसकावून आणली जाईल आणि ती आम्ही आणू असं तुम्हाला या निमित्ताने सांगतो. याच्यामध्ये ती जागा सोडायची नाही. आता मार्ग सुरू होणार नाही. चक्का जाम. हा जो जनसैलाब या ठिकाणी अवतरलेला आहे, या जनसैलाबाने दिल्लीतली, मुंबईतली खुर्ची हल्ली आहे. नाशिक नगर या जिल्ह्यातल्या लोकांना जेलमध्ये टाकू शकतील. तुमचे जेल खूप लहान युवक, आपली वाहनं जी अपघातात सापडतात ती कमी व्हायची असेल तर पुणे नाशिक रेल्वेला पर्याय नाही. या भागाचा औद्योगिक विकास व्हायचा असेल, या भागातला शैक्षणिक विकास बघायचा असेल,
आपल्याला जगाशी जोडायचं असेल तर रेल्वेला पर्याय नाही, रेल्वे झालीच पाहिजे. पुणे नाशिक रेल्वे. मित्रांनो, आपली ही रेल्वे आहे, मंजूर झालेली रेल्वे आहे. 2020 साली मंजूर झालेली रेल्वे 650 कोटी रुपये वाटप केलंय. 288 हेक्टरचं अधिग्रहण या ठिकाणी झालंय. शेतकऱ्यांच्या नावावर रेल्वेचा बोजा चढलेला आहे. आणि आमच्या आघाडीचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, सुधीरजी तांबे, रघुवीर केळकर, जयाताई थोरात आणि सर्वच पक्षाचे नेते मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित मागणीसाठी आपण सर्वजण जमलेलो आहोत. जे काही उत्पादन असेल, औद्योगिक उत्पादन असेल, कृषी उत्पादन असेल, याची वाहतूक या मार्गाने होईल. मार्ग झाला पाहिजे या विनंतीला तुम्ही संगमनेरच्या मान द्या आणि जर नाही दिला तर वेगळ्या मार्गाने पावित्र्य घेण्यासाठी आम्ही तयार आहोत. मागणी एवढीच आहे की आम्हाला आमचा हक्क पुणे संगमनेर नाशिक रेल्वे ही सरळ अशी झाली पाहिजे. आणि एकच मागणी आहे, पुणे नाशिक रेल्वे ही संगमनेरवरनं झालीच पाहिजे. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करा. एवढं बोलून मी थांबते. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय शिवराय. आज या ठिकाणी आपण सर्वजण एकाच मागणीसाठी आलेलो आहोत. नाशिक पुणे रेल्वे झालीच पाहिजे. ज्या दिवशी मला पद्मश्री मिळाला, पद्मश्री मिळाल्यानंतर 5व्या तासाला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गृहमंत्री अमितजी शहा यांना मी भेटलो आणि आमच्या मागण्या कुठल्या मांडल्या नाही, तर मी मागणी मांडली, पुणे नाशिक आमची रेल्वे झाली पाहिजे. सिन्नर, संगमनेर, नारायणगाव, मंचर, खेड, चाकण ही सर्व मंडळी जोडली जाणार आहे. एक अभूतपूर्व अशा प्रकारचं आंदोलन या ठिकाणी आपण सर्वांनी सुरू केलेलं आहे. नाही तर ती नाशिकच्या हिताची नव्हे, केवळ नाशिकच्या हिताची नव्हे, केवळ सिन्नरच्या हिताची नव्हे, केवळ जुन्नरच्या हिताची नव्हे, केवळ चाकणच्या हिताची नव्हे, तर ती महाराष्ट्राच्या हिताची आहे. याच्यामुळे जो उद्योग व्यवसाय वाढणार आहे मित्रांनो, तो कितीतरी पटीने त्या ठिकाणी वाढणार आहे. कितीतरी माल वाहतूक होणार आहे. त्यांनी सांगितलं डॉक्टर कोल्हेंनी. मग एवढी जोपर्यंत संगमनेर मार्गे रेल्वे जात नाही तोपर्यंत आपण त्या ठिकाणी कुणीही माघार घेणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि पुन्हा एकदा अत्यंत यशस्वी आंदोलन केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. रेल्वे या मार्गानेच व्हावी ही जनतेची इच्छा आहे आणि ही जनता यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगणार हे आंदोलन आहे. हे आंदोलन आता नाशिक विभागामध्ये सुद्धा होते, नाशिक भागामध्ये होते. सतीश तांबे तिकडे होते, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. ते सुरू झालेलं काम आहे ते थांबवण्याचं कारण काय, याचं उत्तर आपल्याला सापडायला तयार नाही. खरं पुन्हा नाशिक रेल्वे आपण पाहतो की मी सांगत असतो, कायम सांगतो की नाशिक, मुंबई, पुणे हा गोल्डन ट्रायंगल आहे आणि तो त्रिकोण जोडायचा असेल, सुवर्ण त्रिकोण जोडायचा म्हणजे पुणे नाशिक सुद्धा रेल्वेने जोडलं पाहिजे. तुमचा शेतीमाल कुठेही देशामध्ये जाणार होता, तुमचं दूध जाणार होतं, तुमची साखर जाणार होती, तुमची औद्योगिक उत्पादनं जाणार होते, तुमचे मुलं शिकण्याकरता जात होते, नोकरी करता गेले असते. तुलकोटकर समिती नेमली, काकोडकरांच्या बाबतीत आमचं काही म्हणणं नाही, पण रेल्वेचं काम पुन्हा सुरू झालं पाहिजे आणि जिथं थांबलं तिथून सुरू झालं पाहिजे. हा आपला आग्रहाची मागणी आहे. मार्गे संगमनेर आणि या विभागाच्या मार्फतच झाली पाहिजे, याचा करता ही आपली मागणी आहे. हा आमचा सगळ्यांचा आवाज केंद्र सरकारनं ऐकावा ही अपेक्षा आमची आहे. एवढं या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगतोय आणि आजचं आंदोलन आपण हे इथं संपवतोय. या ठिकाणी गिरीश भाऊ महाजन साहेब यांचा फोन आहे. हा भाऊ, भाऊ याच्यात असं म्हणणं आहे की कमिटी नेमली तिथपर्यंत ठीक आहे, तुमचं म्हणणं आहे की कमिटी नेमलेली आहे. आमचं म्हणणं आहे 3च मागण्या प्रमुख आहे की ज्या कमिटीला 60 दिवसाची मुदत दिलेली आहे त्याला कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ न देता त्याला
कोणत्याही परिस्थितीमध्ये तो निकाल जो आहे त्या कमिटीचा तो 60 दिवसात लागला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट कमिटीने दुसरं आमची मागणी अशी आहे की कमिटीने फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता जनभावनेचा पण विचार केला पाहिजे. बरोबर आहे. या 2 मागण्या आहेत भाऊ, तर तुम्ही सांगा काय करायचं. नक्की त्यांना 100% विचार होईल. मी मुख्यमंत्री महोदयांना पुन्हा सांगतो, कमिटीला सांगतो 60 दिवसाचा निकाल द्यायचा आहे. सगळा काय असेल अहवाल द्यायचा आपला. हो, काय अडचण नाही. जनसुनवाई झाली पाहिजे भाऊ. कमिटी गावोगाव तालुक्यात आली पाहिजे. नक्की आपण तसे कमिटीला सांगतो मी, सगळं आपलं ऐकून घेते. समितीशी बोलून घेतो. मुख्यमंत्री महोदयांशी बोललेलो आहे, त्यांची परवानगी घेतली बोलायला. भाऊ आता मला सीएम साहेबांचा पण काल रात्री फोन होता, त्यांचं पण म्हणणं तेच आहे. पण तुम्ही हे थोडंसं तुमच्या प्रशासनाला सांगा की आम्हाला लेखी देऊन टाका की जनसुनवाई होईल आणि 60 दिवसाची मुदतवाढ देणार नाही, अशा 2 गोष्टी आम्हाला लेखी देऊन टाकायला सांगा. लेखी काय शब्द मी तुम्हाला लेखी देऊन टाकतो, पण तुम्ही संवाद काय अडचण नाही. माझा शब्द मी तुम्हाला लेखी देतो. गिरीश भाऊ महाजन आणि सीएम साहेबांचा मेसेज होता आणि त्यांचं म्हणणं आहे की कमिटी आपण नेमलेली आहे, मग आता आंदोलन तुम्ही का करताय. तर आम्ही त्यांना हे सांगितलंय की हे आंदोलन जनभावना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. कमिटी कोणत्याही परिस्थितीमध्ये 60 दिवसापेक्षा जास्त त्याला मुदतवाढ मिळणार नाही याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कमिटी फक्त तांत्रिक मुद्दे न तपासता कमिटीने तालुक्यामध्ये येऊन जनभावनेचा देखील विचार केला पाहिजे. या 2 मागण्या आपल्या आहेत. गिरीश भाऊंना सांगितलंय की प्रशासनाने तसं लेखी द्यावं. आमच्याशी जोडून राहा. आमच्या चॅनलवरील नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.